Thank you. Oh, fine, thank you. So my name is Siddhant and कुछ लिखा है. So मराठी हिंदी दोन्ही comfortable ना? No problem. Okay. We'll start. थोडंसं हळूहळू सुरुवात करत करत वातावरण टाईट करू आपण हळूहळू. अपन जो लिखतो नॉर्मली हम जो लिखते हैं तो उसमें दो चीज़ों की बहुत अहमियत होती है, जो होता है कलम और कागज. तो इसके ऊपर दो लाइनें लिखी है कि कलम और कागज का रिश्ता बड़ा अनोखा होता है. कलम और कागज का रिश्ता बड़ा अनोखा होता है. कलम का नुकीलापन सिर्फ कागज ही सह सकता है. कलम का नुकीलापन सिर्फ कागज ही सह सकता है और कागज का कोरापन सिर्फ कलम ही भर सकता है. तो आगे बढ़ते हैं, थोड़ा सा मोहब्बत की तरफ बढ़ते हैं. जिंदगी सिर्फ मोहब्बत नहीं कुछ और भी है. जिंदगी सिर्फ मोहब्बत नहीं कुछ और भी है. जुल्फो रुखसार की जन्नत नहीं कुछ और भी है. भूख और प्यास की मारी दुनिया, इस दुनिया में इश्क एक हकीकत नहीं कुछ और भी है. आता आपण कधी लिहितो म्हणजे साधारण आता काय असं वाटतं, म्हणजे बॅक थॉट काय असतो किंवा कधी लिहिलं पाहिजे काय, म्हणजे त्याच्या मागे प्रत्येक कवीची काय कल्पना असते हे थोडंसं मांडण्याचा प्रयत्न केलाय. कधी सुचलं तर लिहावं, कधी सुचलं तर लिहावं, कधी लिहिता लिहिता सुचू द्यावं, कधी सुचलं तर लिहावं, कधी लिहिता लिहिता सुचू द्यावं. भावनांना शब्दांचा मार्ग द्यावा, भावनांना शब्दांचा मार्ग द्यावा. त्यांना दाबून का बरं ठेवावं. समजलंच जर समोरच्याला तर त्याने समजून घेतल्याचा आनंद मिळेल. समजलं जर समोरच्याला तर त्याने समजून घेतल्याचा आनंद मिळेल. नाहीच समजलं तर आपल्याला व्यक्त झाल्याचं समाधान तरी मिळेल. हमारी सूरत बहुत बदतमीज है, हमारी सूरत बहुत बदतमीज है. बयां कर देती है वो दिल की बातें जो हम बोल भी नहीं सकते और भुला भी नहीं सकते. जिंदगी के सवाल सुलझाते सुलझाते, जिंदगी के सवाल सुलझाते सुलझाते मिले हुए जवाबों में कुछ इस तरह उलझ गया हूं ना कि ढूंढने गया था मैं खुद को, वहां अपने आप को खो बैठा होगा. या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाचं जे असतं ते म्हणजे शब्द. आणि लिहिण्याच्या प्रवासामध्ये, सूचनांच्या प्रवासामध्ये, व्यक्त होण्याच्या प्रवासामध्ये शब्द काय सांगून जातात किंवा शब्द काय शिकवून जातात ते मांडण्याचा छोटासा प्रयत्न आहे. शब्दांनी शिकवलंय पडता पडता सावरायला, शब्दांनी शिकवलंय पडता पडता सावरायला, आणि शब्दांनीच शिकवलंय रडता रडता हसायला. शब्दांमुळेच होतो एखाद्याचा घात आणि शब्दांमुळेच मिळते एखाद्याची आयुष्यभर साथ. शब्दांमुळे जुळतात मनामनाच्या तारा, शब्दांमुळे जुळतात मनामनाच्या तारा, आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा. शब्दच जपून ठेवतात त्या गोड आठवणी, शब्दच जपून ठेवतात त्या गोड आठवणी, आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी. शब्द. एक आखिरी शेर और इसके बाद मैं आपकी विदा लूंगा. तुम्हारी आंखों में हमने अपनी दुनिया बसा ली है. आई हैव जस्ट गॉट मैरिड एंड माय वाइफ इज देयर. तुम्हारी आंखों में हमने अपनी दुनिया बसा ली है. हमेशा हंसते रहना, हमेशा हंसते रहना. कहीं रो दोगे तो हमारी दुनिया भी बह जाएगी. थैंक यू, थैंक यू.